मी एक माजी सैनिक आहे आणि बीटी कवडे रोडला जवळजवळ 3 वर्षापूर्वी SG ट्रेडर्स म्हणून एक कंपनी खोलली गेली होती, जी की ज्यांनी सांगितलं होतं आम्हाला की तुम्ही आमच्याजवळ पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर 5% तुम्हाला आम्ही परतावा देऊ। त्याच्यामुळे एक जो इन्व्हेस्टर करणारा जो फाउंडर होता सुरेश गाडीवड्डार, हे सुद्धा स्वतः एक माजी सैनिक आहेत। त्याच्यामुळे आम्ही सर्व सैनिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, फेथ केला एक सैनिक म्हणून, आणि बऱ्याच जणांनी जवळजवळ 355 लोकांनी आम्ही इन्व्हेस्टमेंट केली। हा आकडा जास्त पण असू शकतो, कमी पण असू शकतो, पण एक अंदाजे हा आकडा आहे। आणि आम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि 4 महिन्यापूर्वी आमच्या निदर्शनात असं आलं की आमची फसवणूक होत आहे। त्याच्यामुळे आम्ही चौकशी केली, त्या ऑफिसात बार जाऊन विचारलं, विचारपूस केली, तर असं समजलं की फसवणूक 100% झालेली आहे। त्याच्यानंतर त्याचे कर्मचारी आणि तो स्वतः माणूस फरार आहे। आता तुम्ही पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करताय, काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या? आमच्या नेमक्या मागण्या ह्या आहेत की जो फाउंडर आहे SG ट्रेडरचा त्यांना अटक करावं, सोबत त्यांच्यासोबत जे काम करणारा स्टाफ आहे त्यांनाही अटक करावं। 4 महिने होऊनही आम्हाला न्याय मिळालेला नाही, तो आम्हाला न्याय कधी मिळणार? दुसरी गोष्ट, आम्ही सारे सैनिक आहोत, काय एक सैनिकाचं एवढंच कार्य आहे की सीमेवर लढणं, देशासाठी आम्ही लढतोय आणि आज आम्ही आर्थिक संकटात आहोत, तर आम्हाला सहकार्य करायला कोणी नाही आहे। म्हणजे एका सैनिकाचं एवढंच दायित्व आहे का? आणि दुसरी गोष्ट, मीडियाने तुम्ही आम्हाला येऊन विचारपूस केल्याबद्दल सर्वात अगोदर मी मीडियाचा धन्यवाद देतो। आम्ही आता जवळजवळ इथं म्हणजे हे गेले 1 वर्षापासून म्हणजे याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व्ह झाले त्याच्यामध्ये, पण हे आता जवळजवळ 3-4 महिने झाले आम्ही जशी केस झालेली आहे, आम्ही ते पोलीसमध्ये पण आम्ही कंप्लेंट दिले, पण पाहिजे तसा तपास त्याचा झालेला नाहीये, काहीच पुढे म्हणजे गेलेलं नाही, फक्त कंप्लेंट वगैरे घेतलेले आहेत, पण त्याच्यामध्ये अजूनपर्यंत कोणाची अरेस्ट वगैरे झालेली नाहीये। जे पण ऑफिस स्टाफ आहेत, जे मध्ये याच्यामध्ये हे आहेत, त्यांना सगळ्यांना काहीच म्हणजे फक्त बोलवतात, ते असंच देतात सोडून, त्यांना म्हणजे पुढे तपास झाला पाहिजे ना याच्यामध्ये। आम्ही आता एवढे सगळे परिवार, आम्हाला मी पहिल्यांदा आज रस्त्यावर माजी सैनिक, कधी सुद्धा वेळ आली नाही आम्हाला, एवढी आमची सर्व्हिस करून लोक आली, कधी वेळ आली नाही, आज पहिल्यांदा आम्हाला रस्त्यावर बसायची वेळ आली। आम्हाला तुमच्यातर्फे एक विनंती आहे की तुम्ही म्हणजे याच्यावरती जरा प्रेशर आणलं पाहिजे ना, आम्हाला माजी सैनिकांना न्याय मिळाला पाहिजे या गोष्टीमध्ये। म्हणजे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।